आम्ही आमच्या शेतामध्ये जेव्हा अनुपस्थित होतो त्यावेळेला कुठलीही पूर्वकल्पना न देता एका परस्पर दुसऱ्या माणसाची परवानगी घेऊन आमच्या शेतामध्ये डायरेक्ट येऊन फाउंडेशनचं काम सुरू केलेलं आहे। त्याला आम्ही प्रांत साहेबांना आमची हरकत ईमेलनी कळवलेली आहे, पण त्याच्यावरती आम्हाला काही, आम्ही एकदा प्रांतांची भेट पण घेतलेली आहे, पण त्याच्यावरती आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाहीये, काही नाहीये। आणि काहीही कल्पना न देता फाउंडेशनचं काम जवळजवळ पूर्ण करून टॉवरचं काम सुरू करण्याच्या बेतात ही लोक आहेत। वारंवार त्यांना सांगूनही ते लोक आमचं काय ऐकलं नाही आणि ती लोक कधी येत आहेत, कधी काम जात आहेत, करून जात आहेत हे सुद्धा आम्हाला कळलेलं नाहीये। आणि त्यांचं काम बेकायदेशीरपणे तिथे चालू आहे, कुठली नोटीस नाही, कुठलं काही आम्हाला पूर्वकल्पना नाही, असं असताना त्यांनी तिथे येऊन काम चालू केलेलं आहे। त्यास आमचा विरोध आहे, हरकत आहे। त्या क्षेत्रामध्ये आमची 20 एकर जमीन आहे, त्या 20 एकर जमीनमध्ये माझं स्वतःचं राहतं घर आहे, गोठा आहे, हे सगळं त्याच्यात बाधित होणार आहे। इतके वर्ष आम्ही पुनर्वसनाच्या दबावाखाली होतो, त्याच्यात आम्हाला आमचा विकास करता आला नाही आणि ह्याच्यामध्ये पूर्ण माझं कुटुंब बर्बाद होणार आहे। नमस्कार, मी मधुकर शंकरराव दोरगे, मुक्काम पोस्ट विठ्ठलवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। आज येवत येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये WRSR कंपनी या कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतामधून अनाधिकृतपणे 765 kVची जी टॉवर लाईन आहे ती नेण्यासाठी जो घाट घातलेला आहे, त्याबाबत त्या टॉवर लाईनच्या अनुषंगानं जे दौंड, हवेली, शिरूर तालुक्यातील जे शेतकरी ज्यांची शेती या प्रकल्पात उद्ध्वस्त होते, ते सर्व शेतकरी या ठिकाणी मीटिंगला आहेत। आजच्या या मीटिंगचं खरं तर कारण म्हणजे असं की शेतकऱ्यांमध्ये एक थोडीशी या लाईनच्या बाबत जनजागृती होणं गरजेचं आहे। खरं तर दौंड, शिरूर आणि हवेली या तीनही तालुक्या मिळून 200 पेक्षा जास्त शेतकरी या टॉवर लाईनच्या जाण्यानं बाधित होत आहेत, त्यांच्या जमिनींचं प्रचंड नुकसान होणार आहे। या अनुषंगानं या तीनही तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी या बैठकीस उपस्थित आहे। या ठिकाणी या टॉवर लाईनच्या जाण्यामुळं शेतकऱ्यांचं कशा प्रकारे नुकसान होत आहे हे विस्तृत करण्यापूर्वी मी 1 मिनिटामध्ये शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शासनानं आणि या कंपनीनं ही टॉवर लाईन नेण्याचा कसा घाट घातला मी 1 मिनिटामध्ये विस्तृत करतो। सर्वसाधारण 11 मे 2023 रोजी या कंपनीनं या तीनही तालुक्यातील जी गावं आहेत त्या गावामध्ये न येणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात दिली की या गावामधून ही टॉवर लाईन पुढे जाणार आहे। त्यामध्ये 2 महिने शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयांशी आक्षेप घेण्याचा कार्यकाल ठेवला, परंतु सदरची वर्तमानपत्र, मग मराठी वर्तमानपत्र पुण्यनगरी असेल, त्याचप्रमाणे हिंदी वर्तमानपत्र आणि इंग्रजी वर्तमानपत्र, अशा 3 भाषिक पत्रामध्ये वर्तमानपत्रात त्यांनी जाहिरात दिली। ही वर्तमानपत्र संबंधित गावात कधी येत नाहीत, आजपर्यंत आली नाहीत आणि आजही येत नाही। अशा वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या काळामध्ये ती बातमी वाचता आली नाही। परिणामी असणारा जो हरकत घेण्याचा 2 महिन्याचा काळ होता तो काळ उलटून गेला। त्यानंतर कंपनीनं आणि एकंदरीतच आपल्या भारत सरकारनं 1 डिसेंबर 2023ला असं गृहीत धरलं की शेतकऱ्यांची कुठलीही तक्रार नाही, शेतकऱ्यांची कुठलीही हरकत नाही, हे गृहीत धरून 1 डिसेंबर 2023ला राजपत्र सादर केलं आणि त्याच राजपत्राच्या अनुषंगानं WRSR कंपनी या कंपनीनं 765 kVची ही टॉवर लाईन दौंड, शिरूर आणि हवेली या 3 तालुक्यातून पुढे नेण्याचं ठरवलं। आतापर्यंत आमच्या माहितीनुसार असा विषय आहे की शेतकऱ्यांना हे केव्हा कळलं तर आमच्या भागामध्ये साधारण जुलै महिन्याच्या 3 ते 5 तारखेला हे अधिकारी त्या क्षेत्रामध्ये येऊन पाहणी करू लागले आणि आमच्या गावकऱ्यांना समजलं। तदनंतर गावकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि हा काय प्रकारे हा शेतकऱ्यांना समजला। त्यानंतर आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेऊन याला पहिला विरोध दर्शविला आणि तदनंतर संबंधित कार्यालय, मग आमच्या तहसील कार्यालय असो, प्रांत कार्यालय असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो आणि एकूणच WRSR कंपनीचं जे सांगोला स्थित त्यांचं जे कार्यालय, या ठिकाणी आम्ही साधारण
30 जूनचा पहिला अर्ज आणि जुलैच्या 15 पर्यंत या संबंधित सर्व कार्यालयांना तीनही तालुक्यातील बाधित गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित अर्ज दिले. 6 महिने उलटून गेले तरी या आमच्या अर्जांचा या कार्यालयातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा केली नाही. आम्हाला कुठल्याही प्रकारे त्यांनी दाद दिली नाही. परिणामी या तीनही तालुक्यातील आज जवळपास 126 शेतकरी हे हायकोर्टामध्ये या कंपनीच्या विरोधात हायकोर्टामध्ये रीट दाखल केलेली आहे. सांगायचं तात्पर्य हे, कंपनीचे लोक आज येतात, एक एक शेतकरी पर्सनली गाठतात, शेतकऱ्यांना चुकीची माहिती देतात आणि कसं काम करून द्यावं लागेल किंवा तुम्ही काम करून द्या, तुम्हाला एवढा मोबदला देऊ, तुम्हाला तेवढा मोबदला देऊ, तुमच्या शेतात फक्त टॉवर उभे राहणार आहेत, बाकीचं शेत सगळं तुम्हाला वापरायला राहणार आहे, तुम्ही मालकच राहणार आहात, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना चुकीची माहिती या ठिकाणी कंपनीचे लोक देतात. परंतु मित्रांनो, यामध्ये वास्तव हे इतकं भयंकर आहे की माझ्या हातामध्ये हा एक सातारा जिल्ह्यातील एक पत्र आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचं हे पत्र आहे सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना. काय पत्र आहे तर त्यांनी त्या ठिकाणी ज्या काही टॉवर लाईन्स गेलेल्या आहेत त्या परिसरातून, मग एक 220 केव्हीची आहे फलटण आणि एक दुसरी देखील 220 केव्हीची आहे, अशा ह्या 2 टॉवर लाईन ज्या ज्या क्षेत्रातून गेलेल्या आहेत अशीच माहिती त्यावेळी शेतकऱ्यांना चुकीची दिली. टॉवर लाईनचा फक्त खांब तुमच्या क्षेत्रात उभा राहील आणि बाकीचं क्षेत्र तुम्ही पूर्ण शेतीचे मालक असाल. परंतु हे पत्र या ठिकाणी हे सांगतंय की ज्या शेतामधून टॉवर लाईन असेल, फक्त टॉवरची तार असेल, हे संपूर्ण क्षेत्र त्या कंपनीने त्या असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याच्या दप्तरी तुमचं संपूर्ण क्षेत्र काय केलेलं आहे, लॉक करून ठेवलेलं आहे. अर्थ काय याचा, उद्या भविष्यात तुमच्या शेतातून टॉवर लाईन किंवा टॉवरचा खांब गेलेला असेल, समजा माझ्या क्षेत्रामध्ये माझं 9 एकर एकराचा प्लॉट आहे, तिथनं फक्त तार जाते. आज अधिकारी शेतकऱ्यांना फसवतायत की बाबा फक्त तार जाते, तुम्ही मालक जैसे ते तसेच असणार आहात, तार गेल्याचा तुम्हाला काही मोबदलाही मिळतोय. परंतु ते 9 एकर क्षेत्र माझं भविष्यामध्ये ही कंपनी कलेक्टर ऑफिसच्या दप्तरी काय ठेवणार आहे, लॉक करून ठेवणार आहे. त्या 9 एकर क्षेत्रामध्ये मी कुठल्याही प्रकारे कुठल्याही विकसनाचं काम या कंपनीच्या NOC शिवाय करू शकणार नाही. वास्तव इतकं भयंकर आहे, म्हणजे जसं की आपण एखाद्या बँकेचं कर्ज काढतो, ती बँक इतर अधिकारात आपल्या सातबाऱ्यावरती येऊन मालक होते, ते कर्ज फेडल्याशिवाय तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याचं पुढे विकसन असेल किंवा खरेदी विक्री असेल करता येत नाही. अगदी तीच बाब या ठिकाणी हा पुरावा सातारा जिल्ह्यातील लेखी पुरावा माझ्या हातात आहे. शेतकऱ्यांना मी या अनुषंगाने विनंती करतो, तुम्हाला पैशाचं आमिष दाखवतील, तुम्हाला हे सांगतील बाबा ही तार गेली, तुमचं क्षेत्र तुमच्या मालकीचं आहे, त्याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारे भविष्यात तुम्हाला अडचण येऊ देणार नाही. परंतु हे 100% शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. आज जर तुम्ही तो टॉवर शेतात उभा राहून दिला, एकतर आपण पुणे परिसराच्या फार संलग्न आहोत, आपण बऱ्यापैकी आपली गावे आता PMRD मध्ये समाविष्ट आहेत. उद्या भविष्यातल्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट आहेत या तुमच्या शेतात टॉवर लाईन आणि तारा खांबा असण्यानं पूर्णपणे थांबणार आहेत. तसं हे धडधडीत पत्र त्या कंपनीचं आहे कलेक्टर साहेबांना सातारच्या. असंच उद्या आपल्याही कलेक्टर साहेबांना ही कंपनी देणार आहे. तुम्ही आज टॉवर लाईन जाऊ देणार, त्यांचे मिळतील ते तोडके पैसे घेणार आणि तुमचं संपूर्ण क्षेत्र काय करणार आहे, अडकून बसणार आहे. शेतकऱ्यांना या मीटिंगच्या अनुषंगाने मी विनंती करतो, हे फार प्रचंड भयंकर असं हे वास्तव आहे. आज जर आपण चुकलात तर मला वाटतं पुढची पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही. त्यांना तुम्हाला सुखकर पाहता येणार नाही. ही बाब सर्वांनी लक्षात ठेवा. आपण शेतकरी लोक आहोत, आपल्याला प्रपंचात काही अडचणी आल्या तर आपण कुठेतरी आपल्या शेतीचा एखादा तुकडा विकून ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो. ती वेळ आली भविष्यात आपल्या कुटुंबावर तर ह्यांची पहिली काय आणायची, NOC आणायची आणि मग तुम्ही व्यवहार करायचा. आज हे देणार तुम्हाला 10 रुपये नुकसान भरपाई म्हणून, उद्या तुम्ही NOC घ्यायला गेला तर त्याच्या दुप्पट तिप्पट घेणार, ते मागतील तेवढे तुम्हाला द्यावे लागणार ना. याचा फायदा काय? शेतकऱ्यांनी ही बाब अगदी गांभीर्याने लक्षात घ्या. आणि मी हे तोंडी बोलत नाही तर याचा आपल्याकडे लिखित पुरावा आहे. हे उद्या आपल्याकडे सुद्धा हे असंच होणार आहे. कारण सातारा जिल्ह्यापेक्षा आज आपण पुण्याच्या संलग्न आहोत. आपल्याला तर इतक्या परवानग्या वगैरे आत्ताच परिस्थिती अशी आहे की आम्हाला सुद्धा फार्म हाऊस बांधायचं म्हटलं तर येणे करा,
PMRDA ची परवानगी घ्या. या सगळ्या गोष्टी आत्ताच आपल्याला कराव्या लागतात. उद्या हे भूत जर आपल्या शेतावर उभं राहिलं तर हे आणखीन दुसरी एक परवानगी तुमच्या बोकांडी बसणार आहे आयुष्यभरासाठी, जोपर्यंत ती शेती तुमची आहे तोपर्यंत. मग हे होऊ द्यायचं का? हे एवढं सोपं आहे का? याचा गांभीर्याने सगळ्यांनी विचार करा. हे होऊ द्यायचं का? काय झालं तरी होऊन द्यायचं नाही. आणि त्यांनी त्या कंपनीने पर्याय शोधावा, त्यांनी अंडरग्राऊंड न्यावा, त्यावर तेवढा खर्च करावा. कंपनी आहे, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, पैशाच्या जोरावरती आणि शासनाला हाताला धरून ते कुठल्याही मार्गे तुमच्या इथनं तो प्रकल्प घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. आपण हायकोर्टात आहोत, तरी सुद्धा या कंपनीचे अधिकारी एका शेतकऱ्याला गाठून वेगवेगळे आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतायत. माझी या निमित्ताने शेतकऱ्यांना विनंती आहे की कुणीही त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. तुम्ही आज बळी पडला तर तुमच्या पुढच्या पिढ्या नक्कीच तुम्हाला, मला तरी वाटतं, शिवाय घालण्याशिवाय दुसरं काही आशीर्वाद देतील असं तरी वाटत नाही. संघटित विरोध करा. सर्वात महत्वाचं येवत असू द्यात, आमचं पलीकडे तळेगाव, सांगवी, विठ्ठलवाडी असो, ह्या सर्व गावांनी आता याला संघटित विरोध करणं फार गरजेचं आहे. कारण प्रशासन आणि शेतकरी याच्यामध्ये फार मोठं जमीन आसमानाचं अंतर आहे आणि हे अंतर कुठेतरी कमी करण्यासाठी आपणा सर्वांना संघटित होणं गरजेचं आहे. या निमित्तानं मी आपणा सर्वांना ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.